देविका, आम्ही आत्ता बघितलं की दोन तुझ्या फिनिश लाईन्स होत्या. म्हणजे एक तू हॅम्बर्गला आणि दुसरी आता कझाकिस्तानमध्ये. पहिला अनुभव कसा होता, दुसरा अनुभव कसा होता, त्या दोघांच्या मध्ये फरक काय होता? सो फिनिशिंग लाईन ही प्रत्येक ॲथलीटसाठी खूप मोठं मोटिवेटर असतो, राईट? आणि जेव्हा आपण आयर्नमॅन सारखी रेस बोलतो की जी आरामात 13 ते 14 तास कंटिन्यू सुरू असते, तेव्हा एका पॉईंट नंतर तुम्हाला ती फक्त फिनिश लाईन दिसते की मी फायनली कधी आता ती फिनिश लाईन क्रॉस करू. सो मागच्या वर्षी जेव्हा मी हॅम्बर्गमध्ये होती, तर तिथे रेसच्या दिवशी वेदर सडनली बदललेला. म्हणजे तिथे थंडी तर होतीच, 7-8 डिग्री टेम्परेचर होतं. त्या दिवशी बराच पाऊस पडत होता, वारा खूप चालत होता. म्हणजे आम्ही तशा वेदरसाठी प्रिपेअर्ड नव्हतो आणि एक्सपेक्ट पण केलं नव्हतं. आणि माझ्यासारख्या व्यक्तीला जिला थंडी फारशी सहन होत नाही, त्याच्यासाठी इट फेल्ट लाईक अ पर्सनल ट्रबल की हे आजच का व्हायचं होतं. सो मी जेव्हा माझ्या रनिंगच्या लेगवर होती, तर एका पॉईंट नंतर असं झालेलं, कारण तोपर्यंत तुम्ही म्हणजे तुमची बॉडी एवढी फटीग झालेली असते, तुम्हाला एवढा टायर्डनेस आला असतो. तर मी फक्त एकच विचार करत होती की आता मी कधी हॉटेलवर जाऊन मस्त शॉवरच्या खाली उभी राहते आणि बेडवर झोपते. सो अशी एवढी छोटी गोष्ट वॉज लिटरली पुशिंग मी टू कम क्लोजर टू द फिनिश लाईन. आणि तिथे जो आमचा रनिंग रूट असतो तो सर्कल्समध्ये असतो. सो आम्हाला 4 लूप्स घ्यायचे होते, जे 10 किलोमीटरचे होते. पण त्याच्यात अडचण ही होते की तुम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा एक सर्कल कंप्लीट करता, तुम्हाला ती फिनिश लाईन दिसते. ओके, तर तुम्हाला ती दिसते, पण तुम्हाला तिथे जायचं नाहीये अंटिल द लास्ट लॅप. सो जेव्हा मी ती फिनिश लाईन अप्रोच करत होती आणि जेव्हा मी फायनली क्रॉस केली, ॲक्च्युली जेवढी म्हणजे तो मोमेंट मॅजिकल होता, तेवढा वियर्ड पण होता. म्हणजे इन द सेन्स मला आय वॉज ट्रिमेंडसली हॅपी, बट मला खूप रडावं असं पण वाटत होतं की सो आय थिंक जर कोणी माझा फिनिश लाईन नंतरचा जस्ट फोटो काढला असता ना, तो माझ्यासाठी आत्तापर्यंतचा मोस्ट ऑकवर्ड फोटो आला असता. आणि त्या मनानं दुसरी फिनिश लाईन कशी होती? तसं बघितलं तर माझा तो कष्ट वाचलेला कझाकिस्तानमध्ये की फायटिंग अगेन्स्ट द वेदर. तर जेव्हा मी एंडच्या पार्टवर आली, म्हणजे रनिंगच्या ह्याच्यावर आली, तर तेव्हा एवढा तो बिल्डअप नव्हता झालेला, इमोशनल बिल्डअप जो मला हॅम्बर्गमध्ये जाणवत होता की आता कधी संपतंय. तर ते कझाकिस्तानमध्ये नव्हतं झालं. कझाकिस्तानमध्ये असं होतं की म्हणजे मी आधीपासून कॉन्फिडंट होती की माझा चांगलं जाणारच आहे रन. सो कझाकिस्तानच्या फिनिशिंग लाईनवर आय थिंक आय हॅड ओनली डॉमिनेटली ओनली वन इमोशन की मी खुशच होती, व्हेरी व्हेरी हॅपी. सो कदाचित तिकडचे फोटो चांगले आले असतील. मग गंमत म्हणजे तू ह्या सगळ्यांचं आम्हाला एक असं भावनिक पट काढून दाखवलास, ती गोष्ट फारच महत्वाची होती. आता आपण तुझ्या लेह ते मनालीकडे येऊ, त्याला जोडून, कारण तो लेटेस्ट आहे म्हणून. हा जसा हिचा अनुभव होता ना, तसं तू तर चालत होतास बरं का, लेह ते मनाली. आणि किती अंतर आहे रे ते महेंद्र? 430 किलोमीटर. 430 किलोमीटर अंतर चालायचं. आणि टोटल किती काळ लागला तुला चालायला? मला 4 दिवस 21 तास लागले. 4 दिवस 21 तास. आणि तू मध्ये थांबायचास ना का काय? हो, मल्टी डे इव्हेंटमध्ये येस, झोप ही अगदी गरजेची असते. राईट फ्रॉम डे वन. डे वनला कदाचित 3-3.5 तास मी झोपलो. बरं. नंतर 4-4, 5-5 तास झोपायला लागलो. आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 5th डेला 96 किलोमीटर शेवटच्या दिवशी बाकी होते. दारचा म्हणून एक जागा आहे, तिथून तुम्ही रोहतांगच्या टनेलला येतात. टनेलमधून ॲक्च्युली मला असं वाटलं की चालण्याची परमिशन असेल, पण नंतर मला लक्षात आलं की चालण्याची परमिशन देत नाहीत. मग 1.5 तासाच्या फॉर्मॅलिटीज नंतर त्यांनी अलाव केलं. तर ते 1.5 तास माझे गेले. आणि जेव्हा मी टनेल क्रॉस केला, टनेल हा 9 किलोमीटरचा आहे, म्हणजे चालायला 1.5 तास तुम्ही मोनोटोनस फक्त ती भिंतच बघतात. म्हणजे तुम्हाला बाकीचा काहीच मोटिवेशन नसतं चालत असताना टनेलच्या थ्रू. निसर्ग काहीच नाही. आणि जेव्हा मी टनेलच्या एंडला पोहोचलो, त्यावेळेला 10:30 वाजले होते
रात्रीचे हा. आणि मनालीमध्ये धो धो पाऊस पडत होता बापरे. विथ फटीग. त्या दिवशीचं ऑलरेडी 5 वाजेपासून म्हणजे 14-15 तास चालणं झालं होतं आणि 25 किलोमीटर हे आता डाऊनहिल होतं. त्यावेळेला मी सायकलला एवढं मिस केलं ना की ह्या 25 किलोमीटरला ॲक्च्युली पेडल मारायचीच गरज नव्हती, पण चालताना ते अधिक जाणवतं तुम्हाला, कारण डाऊनहिलला तुम्हाला ते नैसर्गिक नसतंच डाऊनहिल चालणं, त्यामुळे ते जास्त प्रेशर्स अँकलवर आणि नीवर आणतं. बर. त्यात पाऊस पडत होता, अंधार होता. मनालीतला पाऊस म्हणजे थंड तर भरपूर होतं. मग क्षणिक असं वाटलं की नको आता इथे आपण गाडीत झोपूया आणि नेक्स्ट डेला करूया. पण समहाऊ मला असं वाटलं की 25 किलोमीटर्स 4 तास किलोमीटर बघायचे नाही, 4 तास मला पावसात एन्जॉय करायचं. बर. अशा दृष्टिकोनातून मी नाचायला लागलो. म्हणजे दिस वॉज जस्ट टू एलिव्हेट माय मूड, की मला गिवअप नाही करायचं होतं आता. मी स्वतःशी गाठ बांधली होती की मी 5 दिवसात करेल, मग मी असा कसं सोडू शकतो. मग माझ्याबरोबर एक फॉलो व्हेकल होती, जोरजोरात आम्ही ते पावसाचे गाणे लावले आणि त्यातल्या त्यात काय झालं की ठीक आहे हे मोटिवेशन सुरुवातीला होतं, पण 2 तास गेल्यानंतर ना 12-12:30 वाजले, हा. झोप लागायला लागली. झोप आणि यायला लागली. हो यायला लागली अशी अच्छा, असह्य यायला अनावर लागली. असह्य. अनावर हां. आणि एखादं मला एक बसस्टॉप पण दिसला, पण तो सगळा गळत होता, त्यामुळे तिथे पण झोपणं पॉसिबल नव्हतं. मग माझ्याबरोबर ओम होता माझा पुतण्या, मग तो म्हटला की माझ्याबरोबर गप्पा मारायला लागला, म्हणजे असेच की टू कीप मी अवेक. आणि नंतर गप्पा मारत मारत 9 किलोमीटर राहिले आणि असं झालं आणि इट वॉज लाईक व्हेरी मच डुएबल. आणि सस्टेन करून पहाटे 3:30 म्हणजे 6 वाजता जी चालणं सुरू केलं होतं ते पहाटे 3:30 वाजता मी मनालीला पोहोचलो. आणि इट वॉज वंडरफुल फिलिंग, कारण जे मी गाठ बांधली होती की 5 दिवसाच्या आत करूया, जे मध्ये कुठेतरी एक अनडुएबल झालं होतं, पण ते करू शकलो याची खूप आनंद झाला. वा वा, क्या बात आहे. देविका, आपण पुन्हा तुझ्याकडे येऊया. तुझी एन्ड्युरन्स स्पोर्ट्सच्या जर्नीची सुरुवात कशी आणि कुठे झाली? सुरुवात ॲक्च्युली नाशिकमध्ये झाली. म्हणजे ऑल थँक्स टू महाजन ब्रदर्स. नाशिकमध्ये हा कल्चर खूप आधी आला, म्हणजे नॉट ओन्ली सायकलिंग बट फिटनेसचा कल्चर आपण म्हणू शकतो. आणि माझे बाबा पण इज वन ऑफ द पार्ट. तर जेव्हा मी शाळेत होती तेव्हा मला बिलकुल आवडायचं नाही, जेव्हा ते मला ट्रेकिंग आणि पळायला न्यायचे, मला बिलकुल आवडायचं नाही. आणि मला हे पण वाटायचं की सगळे पुढे जात आहे पण मी मागे राहते आहे, तर मी त्याच्यासाठी चिडायचे. सो जेव्हा माझं 10वी कंप्लीट झालं तर तेव्हा मी एका माउंटेनरिंग कोर्ससाठी रजिस्टर केलं, जो मनालीमध्ये होता. तर तो 1 महिन्याचा कोर्स होता आणि माझं बिलकुल ॲब्सोल्युटली काहीच स्पोर्ट्स बॅकग्राऊंड नव्हतं तोपर्यंत. पण मी ठरवलेलं की ठीक आहे काहीतरी वेगळं आहे. तोपर्यंत ट्रेकिंगची थोडीशी आवड आलेली किंचित. तो कोर्स माझ्यासाठी मेजर टर्निंग पॉईंट होता. नॉट ओन्ली बिकॉज मी तिथे म्हणजे फिजिकली फिट झाली, जास्ती ॲक्टिव्ह झाली, बट तिथे जसं मी स्वतःकडे बघायला लागली, म्हणजे माय ओन व्ह्यू पॉईंट अबाउट माय सेल्फ. माझे असे खूप ॲस्पेक्ट्स होते जे मला माहिती नव्हते, विच एक्झिस्टेड इन मी, ते समोर यायला लागले हळूहळू. आणि सो म्हणून तो माझ्यासाठी एक टर्निंग पॉईंट झाला, विच मेड मी रिअलाइज की हे आता मला आवडतं आहे आणि दिस इज समथिंग विच आय एम नॉट लेटिंग गो ऑफ. सो सुरुवात तिथून होती ॲक्च्युली माउंटेनिअरिंगवरून. आणि मग हळूहळू त्याच्यात रनिंग ॲड झालं, सायकलिंग ॲड झालं आणि ट्रायथलॉन रिसेंटली जे मी आय थिंक सिन्स द पास्ट 3-4 इयर्स म्हणेल. सो त्याच्यामध्ये तू आलीस. सो ह्या ज्या सगळ्या अडचणी येतात, तर त्या अडचणींकडे पूर्वी तू कशी बघायचीस आणि आता कशी पाहतेस? आधी जेव्हा 2015मध्ये मी एका सायकलिंग रेसला गेलेली पॅरिसमध्ये. ती 1200 किलोमीटरचा इव्हेंट होता तो, जो पॅरिसपासून सुरू होतो आणि पॅरिसलाच फिनिश होतो. बट अनफॉर्च्युनेटली 1000 किलोमीटर नंतर आय हॅड टू स्टॉप, कारण मी कट ऑफ टाईमच्या पुढे गेलेली आणि मी पूर्ण फटीग झालेली. त्याच्यामुळे मला हॅल्युसिनेशन्स आलेले आणि ते सगळं झालं अँड आय स्टॉप. सो तेव्हा मला रिअलाईज झालं की मी या सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे वेन इट कम्स टू फेसिंग सच ॲडव्हर्सिटीज मेंटली, मी किती अनप्रिपेर्ड होती.
येस, मी तेव्हा आय वॉज वे यंगर, बट तरी ते एक मला कळलं, रिअलायझेशन आलं. बट ओव्हर द इयर्स आय थिंक तो व्ह्यू पॉईंट आता असा चेंज झाला आहे की आता जरी ॲडव्हर्सिटीज येतात तरी मला माहिती आहे की त्याच्यातला कोणता भाग आहे जो मी मॉडिफाय करू शकते ॲट दॅट पॉईंट, किंवा ज्याच्यावर मी काहीतरी करू शकते, काहीतरी सोल्युशन काढू शकते. सो मला तो भाग आता जास्ती कळत जातो आहे. म्हणजे हॅम्बर्गमध्ये पण जसं मी सांगितलं, वेदर खराब झाला तर पाऊस होता. सो सायकलिंगच्या वेळेस असं होत होतं की मला जो एक्सपेक्टेड टाईम होता सायकलिंग करताना तो मिळत नव्हता, कारण वारा खूप होता आणि थंडी खूप होती. तर आणि मी पूर्ण शिवर करत होती. सो त्याच्यामुळे मी थोडी स्लो डाऊन झाली. तर आता ती थंडी आणि ते वारा आणि ते सगळं फेस करणं, ते आय हॅड नो ऑप्शन, मला ते फेस करायचंच होतं. बट देन मी त्यातल्या त्यात काय करू शकली, तर आय स्टॉप्ड वरिंग अबाउट इट, की जरी मी आता स्लो डाऊन होतीये तरी इन अ वे हे चांगलं आहे, कारण मग मला जी एनर्जी मी कन्झर्व करते आता ती मला रनिंगमध्ये यूज करता येईल. सो यू कॅन रिअली स्टॉप वरिंग? आय कॅन रिड्यूस वरिंग. डेफिनेटली मी कमी करू शकते. सो आणि तसंच झालं की मी मग जेव्हा रनिंग सुरू केलं तेव्हा ती मला जी एनर्जी मी साठवून ठेवलेली ती खरंच यूज करता आली. सो तो त्या एक प्रकारे बदलला. आणि सेकंडली अँटिसिपेशन, की आपण जेव्हा कोणत्याही म्हणजे ट्रेनिंग असू दे किंवा इव्हेंट असू दे, तर कोणत्या गोष्टी अँटिसिपेट करायच्या ते अजून जास्ती कळत जातं. म्हणजे येस, काही गोष्टी विल डेफिनेटली कम आउट ऑफ द ब्ल्यू, बट जेवढं तुम्ही अँटिसिपेट करतात तेवढे मग पॉसिबिलिटीज कमी होत जातात. कमी होतात. म्हणजे तुम्ही जितकं अपेक्षा करता की हे होऊ शकतं, हे होऊ शकतं, अँटिसिपेशन ह्याचा अर्थ शक्यतांचा विचार, की आपण जितका आगामी विचार करू शक्यतांचा तितकं आपल्याला प्लॅनिंग जास्त चांगलं करता येतं. महेंद्र सर, मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की ना, आम्ही सगळे सायकलिंग ओळखतो, पण तुमची जेव्हा या प्रवासाला सुरुवात झाली तेव्हा तुम्ही सायकलिंगवर नाही थांबलात आणि तिथून अल्ट्रा सायकलिंगकडे तुमचा प्रवास सुरू झाला, तर तो नक्की कसा होता? ॲक्च्युली सुरुवातीला सायकलिंग जेव्हा करतो आपण, म्हणजे प्रत्येकजण, तेव्हा त्रास हा होणारच आहे. म्हणजे अशी अपेक्षा आपण करायलाच पाहिजे, कारण खूप वर्षानंतर आपण ही ॲक्टिव्हिटी करतो. लहानपणीची सायकलिंग जी सुटलेली असते, पण त्याच्यातून तुम्ही ती ॲक्टिव्हिटी जर तुम्ही एन्जॉय करायला लागले, तुम्ही दुसऱ्या वेळा गेले, तिसऱ्या वेळा तीच ॲक्टिव्हिटी केली, तर ती सुसह्य व्हायला लागते आणि मग आपण आपला वेगसुद्धा वाढवायचा प्रयत्न करतो. आणि 2011मध्ये माझा भाऊ हितेंद्र त्यांनी प्लॅन केलं की आपण ठाणे ते नाशिक एक सायकल रॅली करूया. आणि मला सांगायला आवडेल, देविका वॉज ऑल्सो पार्ट ऑफ इट इन 2011. तर ती आम्ही एका दिवसात ठाण्यावरनं नाशिकला 150 किलोमीटर सायकलिंग करता यावं, हे 2011मध्ये हा विचार फार मोठा होता. म्हणजे आता काहीच वाटत नाही, आता मी सकाळी 4 तासात आलो इथे, पण त्यावेळेला तो बऱ्यापैकी, मग त्यासाठी मग ट्रेनिंग करायचं, म्हणजे प्रॅक्टिस करायची. तर मी डेंटिस्ट आहे, रविवारी मला सुट्टी असते, तर रविवारी मी 50, 70, 100, ॲटलिस्ट 150 करायचं म्हटलं तर 100ची प्रॅक्टिस झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही सकाळी निघा, 50 किलोमीटर जा, 50 किलोमीटर या, 100 2-4 वेळा केलं की ते, जसं मी म्हटलं की ते सुसह्य व्हायला लागतं आणि पुढचं टार्गेट तुम्ही शोधता. त्यानंतर ती रॅली जेव्हा सक्सेसफुली कंप्लीट केली, म्हणजे काय होतं की 4 चौघात आम्ही दोघं भाऊ बऱ्यापैकी फास्ट असायचो. मग जेव्हा तुम्ही चांगलं करू शकतात ना, मग पुढचे तुम्हाला वेध लागतात की व्हॉट नेक्स्ट कॅन वी डू. मग 2012मध्ये टूर ऑफ द ड्रॅगन किंवा डेथ रेस ही भूतान देशामध्ये 270 किलोमीटरची रेस 4 पासेस क्रॉस करून, म्हणजे डोंगराळ भाग आहे, तर ती रेस आम्ही दोघांनी कंप्लीट केली. त्यानंतर 2013मध्ये आम्हाला ब्रेवेज सायकल, आता तुम्ही बऱ्याच वेळा हायवेवर बघत असाल की छान हेल्मेट, फ्रंट लाईट, रिअर लाईट, रिफ्लेक्टर जॅकेट घातलेले आमचे जे सायकलिस्ट करतात ते सायक्लेथॉन्स असतात आणि ते टाईम बाउंड असतात. म्हणजे 200ला 13 तास, 300ला 20 तास, असे तासांचं गणित असतं. आणि ते आम्ही दोघं करायला लागलो आणि 50-70 जणांमध्ये ना आम्ही पहिले यायचो. मला आठवतं की 1000 किलोमीटरची ब्रेवे होती, दिल्ली वाघा बॉर्डर दिल्ली, जिला 75 तास दिलेले होते. आणि
ती मी 61 तासामध्ये कंप्लीट केली. सो 14 आवर्स बिफोर कट ऑफ. मग 1000 नंतर पुढे काय? मग एक डेक्कन क्लिफहँगर म्हणून रॅम्प क्वालिफायर रेस असते. ती क्वालिफायर रेस आम्ही पार्टिसिपेट त्यावेळेला आम्ही रॅम्पबद्दल ऐकलं. आणि रॅम्प म्हणजे अमेरिकेचा पूर्व पश्चिम किनारा 5000 किलोमीटरची रेस. अमेरिकेचा पूर्व पश्चिम किनारा हा म्हणजे पूर्ण क्रॉस 5000 किलोमीटर क्रॉस करायचे. मग म्हटलं मी डेंटिस्ट, भाऊ अनेस्थेटिस्ट, हे आपले कामधंदे नाही आहेत. तर त्याची क्वालिफायर रेस तरी का करायची? तर क्वालिफायर तेव्हा आम्हाला माहिती पडलं की भारतामध्ये 4च असे सायकलपटू आहेत ज्यांनी ही क्वालिफाय केली. तर परत एक मोटिवेशन मिळालं, अरे 4च जण आहेत, चला आपण करूया. मग त्यानंतर आमचे म्हणजे जो फ्रेंड सर्कल आहेत त्यांनी सगळ्यांनी खूप मनावर घेतलं की आता तुम्ही एवढंच छान करतायत तर रॅमही करा. रॅम्प म्हणजे रेस अक्रॉस अमेरिका, अमेरिका, जी 2015 मध्ये ज्यांनी आम्हाला अल्ट्रासायक्लिस्टची ओळख दिली. आम्ही पहिले भारतीय ठरलो ज्यांनी टीम ऑफ 2 मध्ये वी वेर द नॉट ओनली फिनिशर्स, वी वेर विनर्स इन आवर कॅटेगरी. तर असं होत गेलं की टप्प्याटप्प्याने म्हणजे जेव्हा तुम्ही एक गोष्ट चांगल्या वेळेत करतात तेव्हा तुम्हाला पुढचं क्षितिज खुणावतं. आणि असं करत करत रॅम आणि त्याच्यानंतर बाकीची जर्नी सुरू झाली. प्रश्न असा येतो की तू म्हणालास की पुढचं खुणावतो, पण तो जो त्यावेळचा थकवा असतो की नाही, तर तोही येतच असतो ना. राईट. त्या थकव्याकडे तुम्ही कसे बघता? सर आपले शरीर आहे ना, इट हॅज गॉट ट्रिमेंडस हिलिंग कॅपॅसिटी. बर, तुम्ही रेस्ट करा ना, रेस्ट केलं की स्ट्रेचिंग करा, रेस्ट करा, डाएट प्रोटीन वाढवा, तुम्ही रिकवर होता. थोडे दिवस ती नकोशी वाटते 5000 किलोमीटर नंतर परत सायकल बघणार नाही अशी ह्या स्टेजपर्यंत तुम्ही जाता. आणि नंतर रिकवर झाल्यानंतर आता काय करणार? म्हणजे फिटनेस ठेवण्यासाठी बेसिकली या सगळ्यांचा उद्देशच होता की आपण फिट राहावं. आणि प्रोफेशन सांभाळता सकाळचे 1-2 तास ट्रेनिंग करायची, म्हणजे ॲक्टिव्हिटी करायची कुठलीही असो, मग ती सायकलिंग असो, डोंगर चढणं असो, रनिंग असो. आणि संडेला ज्या दिवशी जर एखादं टार्गेट असेल तर मग संडेचा दिवस जो माझ्या सुट्टीचा दिवस आहे क्लिनिकपासून, त्याचा उपयोग करायचा आणि त्याची ट्रेनिंग करायची. असं हे गणित चालत राहिलं तर थकवा हा जाणारच आहे आज आणि उद्या. त्यामुळे त्याचा काही फार बाऊ करण्यात अर्थ नाही आहे. यू विल हील अँड यू विल हील बेटर. म्हणजे तुमची नंतर एन्ड्युरन्स, एक जो मेंटल कॉन्फिडन्स येतो ना, मी 5000 किलोमीटर चालवले, म्हणजे दोघं भावांनी मिळून चालवले होते ते 8 दिवसामध्ये. पण तो जो कॉन्फिडन्स येतो ना, तो तुम्हाला पुढचं होरायझनसाठी तो खूप खूप कामाचा पडतो. आणि जेव्हा ते हिलिंग होतं ना, त्यानंतर यू बिकम अ बेटर ॲथलीट, यू बिकम फास्टर अँड यू बिकम मोर रेझिलियंट. बर, हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. इथं मी जोडून हा प्रश्न विचारतो तुला, कारण मगाशी देविकेने त्याचा उल्लेख केला की तुम्ही दोघा बंधूंनी नाशिकमध्ये या 11 सालापासून तुम्ही काम करताय, त्याच्यामध्ये एक तुमची प्रगती झालीच, पण त्याच्याबरोबर त्या शहरामधल्या स्पोर्ट्स कल्चरला तुम्ही खूप हातभार लावला. तर तो प्रोसेस जरा आम्हाला सांग. सर, मला वाटतं रेस अक्रॉस अमेरिका वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट टर्निंग पॉईंट. कारण काय झालं की दोघं भाऊ, म्हणजे नाशिकच्या लोकांना माहिती आहे मी डेंटिस्ट आहे, माझं डेंटल क्लिनिक आहे, मी ते करतोय. हितेंद्र एक बिझी अनेस्थेटिस्ट आहे, तरीही हे काहीतरी अशी उत्तुंग भरारी घेऊ शकतात. आय थिंक पीपल कुड रिलेट टू इट, की सर्वसाधारण व्यक्तीसुद्धा काहीतरी गाठ बांधली एखाद्या गोष्टीची तर अचिवेबल आहे हे सगळ्यांना वाटायला लागतं. कदाचित ते आमच्या दोघांमुळे, जर आम्ही प्रो सायकलिस्ट असलो असतो की आम्ही प्रोफेशनलीच रेसर्स आयुष्यभरात, म्हणजे लहानपणापासूनच रेसिंग करतोय, फक्त सायकलिंग करतोय, आणि जर आम्ही रॅम अचीव केलं असतं तर कदाचित त्याचा इम्पॅक्ट तेवढा झाला नसता जे आम्ही दोघं वी वेर इन टू प्रोफेशन अँड डुईंग दिस. हा, म्हणजे प्रोफेशनल ॲथलीट तुम्ही नसतानाही 2 डॉक्टर त्यांचा व्यवसाय सांभाळून सुद्धा जर हे करू शकतात तर आम्ही का नाही करू शकत? हा विचार आला लोकांच्या मध्ये. मला वाटतं इथं ते बीज पेरलं गेलं. ते जसं ते मला वाटतं ॲटॉमिक रिॲक्शन असते ना, एक्सपोनेन्शियली ती गोष्ट मग समाजामध्ये ती पोहोचत जाते आणि खूप लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. कारण ह्या सगळ्यांचं बाय प्रोडक्ट इज यू एन्जॉय द ॲक्टिव्हिटी अँड फिटनेस. हा त्याचा खूप मोठा प्लस पॉईंट आहे. येस. देविका, तू आपल्या नुसत्या रोजच्या अडचणी मॅनेज करून नाही तर एक ग्लोबल अडचण मॅनेज करत करत आयर्नमॅन हॅम्बर्गची तयारी केलीस.
त्या तयारीविषयी आम्हाला सांग ना. तरी ग्लोबल अडचण म्हणजे ऑफकोर्स वॉज कोविड. कोविडच्या जस्ट आधी जेव्हा पॅन्डेमिक सुरू झालं तेव्हा मी डिसाईड केलेलं की यावर्षी आयर्नमॅन आता करायचं आहे. कारण म्हणजे त्यावर्षी थोडेसे सिच्युएशन्स फेवरेबल होते, मी जास्ती टाईम देऊ शकणार होती, एनर्जी देऊ शकणार होती. सो आय वॉज रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट. कोविड जेव्हा पॅन्डेमिक सुरू झालं त्यावर्षी माझी MDची फायनल एक्झाम होती. तर आम्ही सगळेजणं मस्त घरी बसलेलो, अभ्यास करत होतो आणि काही महिने आम्हाला बोलवलं नाही की हॉस्पिटलमध्ये, पण मग नंतर आम्हाला परत बोलवलं. सो ह्या सगळ्यामध्ये माझं जे एक स्ट्रक्चर्ड ट्रेनिंग सुरू होणार होतं, स्ट्रक्चर्ड म्हणजे की जसं आपला टाईम टेबल असतो की कोणत्या दिवशी काय किती, तर तसं जे ट्रेनिंग सुरू होणार होतं ते कोविडमुळे सगळं इट वेंट फॉर अ टॉस. कारण ऑफकोर्स म्हणजे माझे ड्युटी आवर्स तसे होते की आमची 6-6 तासाची शिफ्ट्स असायचे PPमध्ये, जे बाय इटसेल्फ वॉज व्हेरी एक्झॉस्टिंग. त्याच्यावरून बाहेर जाण्याचे रिस्ट्रिक्शन्स, पूल्स बंद होते, हे सगळ्या अडचणी होत्या. तर तेव्हा ऑलमोस्ट म्हणजे मी ह्या डिसिजनवर येत होती की यावर्षी आता पण आयर्नमॅन नाही होणार आहे. इट्स ऑलमोस्ट नॉट गोइंग टू हॅपन. बट आय थिंक इथे जे माझे कोच आहे, ही प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल की त्यांनी मला शिकवलं की स्ट्रॅटेजाईज कसं करायचं. म्हणजे ठीक आहे ना, आता आपला प्लॅन A जर वर्क नाही होत आहे ना, तर प्लॅन Bकडे कसं जायचं. तर इफ यू सी दॅट वे, तर म्हणजे आता जर पूल बंद आहे तर त्याचा प्लॅन B काय असणार, ते मला पण प्रश्न पडत होता. किंवा रनिंग जर मी नाही करू शकत आहे त्याचा प्लॅन B काय असणार आहे. बट तो प्लॅन B हा असायचा की मी म्हणजे जेव्हा आमची ड्युटीज 6 आवर्सचे असायचे फॉर 1 कंटिन्युअस वीक, तर मग त्या वीकमध्ये माझं ट्रेनिंग लाईट असायचं कारण ड्युटीमुळेच खूप एक्झॉशन यायचं. पण ज्या वीक मला ड्युटीज ऑफ असायच्या, मग त्या वीक्समध्ये माझं सायकलिंग पूर्ण इंडोर व्हायचं. सो सायकलसाठी एक सेपरेट ट्रेनर असायचा ज्याच्यावर तुम्ही तुमची सायकल माउंट करू शकता, आणि होम ट्रेनर. सो इट्स लाईक व्हर्च्युअल रियालिटी ऑफ सायकलिंग तसं म्हणू शकतो. सो सायकलिंग पूर्ण त्याच्यावर झालं. रनिंगसाठी मी माझ्या बिल्डिंगमधले स्टेअर्स खूप वरखारी केल्या की समजा आता 1 तासाचा रन आहे, तर मग त्या 1 तासाच्या रनच्या ऐवजी लेट्स से 45 मिनिट्स स्टेअर्स अप डाऊन करणे, मग त्याच्यात पण व्हेरिएशन आणणे. स्विमिंगसाठी ड्राय लँड स्विमिंग असं एक असतं की जसं तुम्ही स्विमिंगचे मूवमेंट्स असतात तेच मूवमेंट्स रेप्लिकेट करतात युझिंग अ रेझिस्टंट बँड किंवा काही स्पेसिफिक इक्विपमेंट. म्हणजे फक्त पाणी नसतं, पण ती तुम्ही मूवमेंट करताय. बरं. सो इन अ वे ह्याच्याने काय होतं की जरी तुम्हाला ती एन्व्हायरमेंट नाही मिळते, तरी ॲट द सेम टाईम तुम्ही कंटिन्युअसली ते मसल्स यूज करताय अँड यू आर बिल्डिंग अप ऑन दॅट मसल मेमरी. सो दिस इज द रिझन, कारण तुमचा ब्रेन ऑलरेडी त्या ॲक्टिव्हिटीला एवढं यूज टू झालं असतो की ती मेमरी राहते. सो हे आमची स्ट्रॅटेजी ठरली अँड इट वेंट ऑन फॉर मेनी मंथ्स. बघा, म्हणजे तू बाहेर न जाता पळालीस, बाहेर न जाता पोहलीस, आणि बाहेर न जाता सायकल चालवलीस. पण आयर्नमॅन बाहेर केलं. पण आयर्नमॅन मात्र बाहेर केलं. अगदी खरं. काय होतं जेव्हा तुम्ही ॲथलीट म्हणून एक प्रोसेस चालू करता, अल्टरनेटिव्ह काढणं असेल, आपोआपच तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये ते स्किल्स उतरायला लागतात. म्हणजे ॲथलीटला माणूस म्हणून मग त्याचा फायदा व्हायला लागतो. तर असे कोणते स्किल्स आहेत की जे तुम्ही ॲथलीट म्हणून स्वतःमध्ये आणले, पण त्याचा फायदा तुम्हाला रोजच्या आयुष्यामध्ये होतो, व्यावसायिक असेल, वैयक्तिक असेल, त्यामध्ये होतो? एन्ड्युरन्स स्पोर्ट्सचा बेसिक एक क्रक्स हाच आहे की तुम्ही किती वेळ टिकू शकता किंवा किती एक्सटेंटपर्यंत टिकू शकता. हाऊ मच कॅन यू सस्टेन. सो ते स्पोर्ट्स असू दे का लाईफ, जे आपण म्हणतो सस्टेनेबिलिटी, ती सगळीकडेच अप्लाय होते. तर मला असं वाटतं की
जसं माझी एन्ड्युरन्स स्पोर्ट्सची जर्नी सुरू झाली तर माझी जी दुसरी लाईफ होती म्हणजे प्रोफेशनल लाईफ होती, बी इट जेव्हा मी शिकत होती किंवा आत्ता जसं मी ॲज अ प्रोफेशनल काम करते आहे, तर ती सस्टेनेबिलिटी इथे पण डेफिनेटली उतरली. सो ती सस्टेनेबिलिटी म्हणजे असं नाही की म्हणजे फक्त असं नाही की मी खूप तास काम करू शकते. इट डझंट ओनली मीन दॅट. काही दिवस येस की मी सकाळपासून एकदम संध्याकाळ किंवा रात्रपर्यंत खूप काम करू शकते, ॲक्टिव्ह राहू शकते. सो माझा तेवढा स्टॅमिना असतो. पण काही दिवशी जरी मी तेवढे नंबर ऑफ आवर्स इन्व्हेस्ट नाही करत आहे, तरी माझी जी क्वालिटी ऑफ वर्क आहे की आता आमच्या क्षेत्रामध्ये मेंटल हेल्थच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पेशंट केअर खूप इम्पॉर्टंट असते. म्हणजे पेशंटशी डिटेल बोलणं, ते एक कम्युनिकेशन किंवा ट्रस्ट एस्टॅब्लिश करणं खूप गरजेचं असतं आणि दॅट इज समथिंग विच इज बियॉन्ड टाईम. तर ती क्वालिटी म्हणजे मेंटेनिंग दॅट क्वालिटी किंवा स्वतःचं काम तेवढं चांगल्यापणे करणं इज अगेन सस्टेनेबिलिटी असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे एकेकडची सस्टेनेबिलिटी दुसरीकडे. दुसरीकडे उतरते. हा तुला त्यातला सगळ्यात महत्त्वाचा फायदा वाटतो. महेंद्र, मी एक प्रश्न असा माझ्या डोक्यात आला की सायकलिंग, ट्रेकिंग त्याच्यामधल्या डिफिकल्टीज आणि तुझ्यामध्ये एक ॲडिशनल तुझं एक ऑनर आहे की यू आर ऑल्सो अन एव्हरेस्टर, बरोबर. तर माउंटेनिअरिंगमधल्या डिफिकल्टीज, त्या डिफिकल्टीजमध्ये सुद्धा फरक असणार ना रे? सर असतो ना, डिफिकल्टीजमध्ये डेफिनेटली फरक असतो. पण एक मात्र आहे की तुमचं कार्डिओ पल्मनरी फिटनेस जे आहे ना, जे लाँग डिस्टन्स सायकलिंगमुळे पण होतं, डोंगर चढल्यावर पण होतं, रनिंगमध्ये पण होतं. तर ते बेसिक फिटनेस तुम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये हेल्प करतं. म्हणजे रॅमनंतरनं काही असं असाध्य असू शकेल असं ती संकल्पनाच मुळीत निघाली. त्यामुळे खरं पाहिलं तर मी 2018मध्ये नोव्हेंबर 18मध्ये टुवर्ड्स द एंड ऑफ 18 मी काश्मीर कन्याकुमारी 10 दिवसात एकट्याने सायकल चालवून तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. जानेवारी 19मध्ये आपली मुंबई मॅरेथॉन होते 42 किलोमीटरची, ती 4.25 तासात मी पळालो. आणि त्यानंतर मी एव्हरेस्टची तयारी करायला लागलो. म्हणजे 3च महिने माझ्याकडे एव्हरेस्टच्या स्पेसिफिक ट्रेनिंगसाठी फक्त होते. 3 महिने? फक्त 3 महिने होते. तर त्यावेळेला मी काय केलं, तर जसं मी म्हटलं की कार्डिओ पल्मनरी फिटनेस आहे, तुम्हाला फक्त ॲक्टिव्हिटीज चेंज होतात. ॲक्टिव्हिटीज चेंज होतात म्हणजे मग तुम्हाला आता वेट घेऊन चढणं. मग आमच्याकडे छान अशी पांडवलेणी आहे, 200 मीटरचा गेन आहे. मग 20 किलो सॅकमध्ये वजन टाकायचं, 2-2 किलोचे अँकलेट वेट लावायचे आणि चढायचं. खाली यायचं, वर जायचं, असं 2-3 चक्रा वीक डेला करू शकतो, जेव्हा मी 1 ते 1.5 तास स्पेअर करू शकतो शॉवर घेऊन क्लिनिकमध्ये जायच्या अगोदर. आता संडे मी जसं म्हटलं की संडे इज अ ऑफ डे. मग संडेला काय, सकाळी 5ला उठायचं, 6ला त्र्यंबक रोडला गाडी पार्क करायची आणि तिथून अंजनेरी गड पूर्ण चढून जायचं. म्हणजे जायचं इथे 20 किलो. हां, ते सगळं मस्ट आहे. म्हणजे वेट मस्ट आहे. आणि असे मला किती 8-10 रविवार मिळाले असतील. आम्ही दोघं भाऊ मग निघायचो, एक राऊंड मारायचो, परत यायचो गाडीजवळ, काहीतरी खायला प्यायला ठेवलेलं असायचं, परत सेकंड राऊंड मारायला जायचो. तर असं 6-7 तास ती ॲक्टिव्हिटी करायचो. आणि वी न्यू दॅट दिस इज. आणि त्याच्या पहिले हितेंद्रने खारदुंगला चॅलेंज अशी रन पण केली होती. त्यामुळे अशी दोघांमधले जसं चॅलेंजेस वेगळे आहेत, पण दोघांमधली ट्रेनिंग ही एकमेकाला खूप पूरक ठरते. म्हणजे फार वेगळे विशिष्ट खूप वेगळे तुम्हाला. हां, डेफिनेटली की माउंटेनिअरिंग करायचं म्हटलं तर रिस्पॉन्सिबली तुम्हाला ते इक्विपमेंट्स हँडल करता आले, तुम्हाला कॅरेबिनर चेंज करता आलं पाहिजे, तुम्हाला झुमार वापरायला आला पाहिजे, तुम्हाला पडत असलं तर आयसॅक्सने अरेस्ट करता आले पाहिजे. हे डेफिनेटली स्किल्स आर व्हेरी बेसिक अँड विच आर यू शुड नो. माउंटेनिअरिंगमध्ये काय होतं की एक अल्टिट्यूड तुमच्या बॉडीवर कसा इफेक्ट करेल हे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत अनलेस अँड अंटिल वी गो देअर. बरोबर. त्यामुळे माउंट एव्हरेस्ट जेव्हा आपण चढतो त्यावेळेला 1.5 महिन्याचा कालावधी यासाठी लागतो की तुम्ही पहिले कॅम्प 1 जातात, परत येतात, कॅम्प 2 जातात. यू टेक युअर बॉडी टू 6,000 मीटर, कम डाऊन. यू टेक युअर बॉडी टू 7,000 मीटर, कॅम्प 3 पर्यंत, कम डाऊन, रेस्ट, रिकवर अँड देन यू गो फॉर समिट पुश. तर
यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी कळतं की हाऊ यू आर बिहेविंग आणि हाऊ युअर बॉडी इज एबल टू रिकवर आउट ऑफ इट. तर हे त्यातले चॅलेंजेस आहेत. म्हणजे आणि अजून सगळ्यात मोठा माउंट एव्हरेस्टचा, जसं मी म्हटलं की वाय माउंट एव्हरेस्ट लेट्स यू क्लाइम्ब, म्हणजे कितीही चांगला माउंटेनियर असो पण वेदर खराब झालं तर काहीही करू शकत नाही. महेंद्र, बहुतेक हा आमच्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न तुला विचारतो. एक रविवार तर मिळतो, या वाक्याचं काय करायचं? सर प्रश्न एकदम बरोबर आहे. ॲक्च्युली जसं मी सांगितलं, आम्ही प्रो ॲथलीट नाही आहे, म्हणजे आम्हाला हे वर्षभर काही सस्टेन नाही करायचं आहे, राईट. तर आमचे एक्सपिडिशन वर्षातून एकदा येणार, कधीतरी मॅरेथॉन असणार, त्यावेळेला 20 किलोमीटर धावून यायला 2 तास लागतात. 2 तासानंतर तुम्ही घरी येता ना परत. आणि हे ॲक्टिव्हिटीज करताना हे ह्या लेवलपर्यंत ट्रेनिंग करायची की घरी आलं ना फ्रेश होऊन मग मुलाबाळांना बायकोला घेऊन तुम्ही डिनरला पण गेलं पाहिजे. म्हणजे यू शुड हॅव दॅट एनर्जी विथ यू, कन्झर्व विथ यू. हे फार महत्वाची मग गोष्ट तो आहे. रविवार तुम्ही मार्गी लावू शकता दोन्ही प्रकारे, म्हणजे साध्य करू शकता आपली ट्रेनिंग सुद्धा आणि वा. फॅमिलीला खुश ठेवणं सुद्धा. देविका, तुझ्याकडे आता येतो. आता तू थोडं मिशन एक्सलन्स, मिशन ट्रायडेंट हे जे आपण काम करतोय त्याच्याबद्दल जरा सगळ्यांना सांग. मिशन एक्सिलन्स हा IPH तर्फे एक प्रोग्राम आहे जो मागच्या 10 वर्षांपासून सुरू आहे. सो बेसिकली मिशन एक्सिलन्स हा प्रोग्राम आपण ॲथलीटसाठी कंडक्ट करतो. कोणताही ॲथलीट त्यांचा स्पोर्ट कधी फक्तच फिजिकली नसतो खेळत. म्हणजे जसं जेवढी फिजिकल इन्व्हॉल्वमेंट त्यांची असते तेवढी मेंटल इन्व्हॉल्वमेंट पण असते. तर ही मेंटल इन्व्हॉल्वमेंट कशी कंटिन्यू ठेवायची किंवा आपला जो परफॉर्मन्स आहे तो अजून कसा बेटर करायचा, किंवा ह्याच्या पलीकडे पण ॲथलीट्सना आपल्यासारखेच असतात. सो त्यांना जरी स्पोर्ट्स रिलेटेड प्रॉब्लेम नसले तरी त्यांना बाकी पण मेंटल हेल्थ रिलेटेड इश्यूज असू शकतात. आणि हे खूप वर्षांपासून इट्स बीन अ टॅबो सब्जेक्ट. कारण आपण जेव्हा ॲथलीट्सकडे बघतो आपण त्यांना ॲज अ सुपर ह्युमन किंवा काहीतरी आउट ऑफ द वर्ल्ड असं कन्सिडर करतो. तर आपल्या डोक्यात कधी येत नाही की त्यांना पण हे इश्यूज असू शकतात. सो मिशन एक्सिलन्स इज एक्झॅक्टली दॅट, की हे ॲथलीट्ससाठी एक सेफ स्पेस आहे ज्यांच्या थ्रू आपण त्यांच्या मेंटल हेल्थ नीड्सला केटर करतो. आणि मिशन ट्रायडंट हा ॲक्च्युली ह्याची सुरुवात लास्ट इयरच झालेली. जसं महाजन काकांचं एक्झाम्पल आहे की त्यांनी प्रत्येक त्यांचं जो कोणता एक्सपिडिशन आहे तो एका सोशल कॉजशी नेहमी रिलेट केला आहे. सो कुठे ना कुठेतरी ती जर्नी की जेव्हा मी स्वतःसाठी हे करते ही गोष्ट अजून दुसऱ्या लोकांना कशी उपयोगी पडू शकते. सो हे असे एक्झाम्पल्स माझ्यासमोर नेहमीच होते वाईल आय वॉज ग्रोईंग अप. आणि मला पण वाटायचं की जरी मी सुरुवात ह्याची स्वतःसाठी केली तरी इट शुड नॉट बी ओनली लिमिटेड टू मी. म्हणजे स्पोर्ट्स हा मी कसा एक माध्यम बनू शकते ज्याच्यावरून आय कॅन डू किंवा डिलिव्हर अ बिगर मेसेज किंवा इनिशिएटिव्ह. तर ही लास्ट इयर सरांसोबत बसताना ही आम्हाला आयडिया आली, डिस्कशन झालं की मिशन ट्रायडंट हा बेसिकली त्याच्यातला जो ट्रायडंट शब्द आहे, ट्राय मीन्स 3. सो मी ज्या स्पोर्टमध्ये आहे ट्रायथलॉन त्याच्यामध्ये 3 पार्ट्स असतात, स्विमिंग, सायकलिंग, रनिंग. आणि जर आपण आपल्या मेंटल हेल्थबद्दल पण जर बोललो तर मेंटल हेल्थमध्ये पण आपले विचार, आपले भावना आणि वर्तन म्हणजे थॉट्स, फिलिंग्स, बिहेवियर हे 3 खूप इंटर रिलेटेड गोष्टी असतात. सो ट्रायडंटचा हा अर्थ आम्ही त्याच्यावरून काढला की जसं ट्रायथलॉन एक स्पोर्ट आहे, त्याच्यात 3 घटक आहे, तसंच आपण मेंटल हेल्थबद्दल पण बोलतो आणि हाऊ स्पोर्ट्स अँड मेंटल हेल्थ आर रिलेटेड. सो मिशन ट्रायडंट हा प्रोजेक्ट जो आहे तो बेसिकली एक इट इज अबाउट क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट मेंटल हेल्थ ऑफ ॲथलीट्स आणि त्यांना तसं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणे. तर हा आपला फंड रेझिंग प्रोग्राम आहे. हा आम्ही 3 फेजेसमध्ये प्लॅन केला आहे, ज्याच्यातला फर्स्ट फेज वॉज दिस इयर थ्रू आयर्नमॅन कझाकिस्तान. आणि पुढचा फेज इज गोइंग टू बी नेक्स्ट इयर किंवा त्याच्या थोडा एंडला, ज्याच्यामध्ये आयर्नमॅनपेक्षा पण पलीकडची स्टेप आम्ही घेणार आहोत.
अल्ट्रामॅन ही एक अजून स्पर्धा असते ज्याच्यामध्ये 3 दिवसाचा हा इव्हेंट असतो. तर प्रत्येक दिवशी तुम्हाला 12 तास दिले जातात आणि तुमची स्वतःची क्रू असते, म्हणजे सपोर्ट असतो. तर पहिल्या दिवशी तुम्हाला 10 किलोमीटर स्विमिंग असतं आणि 150 किलोमीटर सायकलिंग. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 246 किलोमीटर सायकलिंग असतं आणि तिसऱ्या दिवशी 84 किलोमीटर्स रनिंग असतं. सो इंडियामधून खूप कमी जणांनी केलं आहे, बट स्टील देर इज नो इंडियन फिमेल येट. आणि डेफिनेटली दॅट इज माय टार्गेट, समथिंग दॅट आय लुक अप टू, की पहिली इंडियन फिमेल अल्ट्रामॅन टू से. व्हेरी गुड. तुझं पुढे काय, म्हणजे हिने पुढे काय ते सांगितलं, प्रत्येकाचा क्षितिज कुठलं खुणावतंय. याच्या पुढे अजून काही ठरवलं नाही आहे, पण काही इंटरेस्टिंग जर दिसलं होरायझन तर डेफिनेटली मला वाटतं. पण आपण थांबायला नको, कोणीच थांबायला नको. म्हणजे ऑलवेज यू शुड एनरॉल. 5 किलोमीटरचे रन असतात, 10 किलोमीटरचे रन असतात, छोटे छोटे सायकलिंग इव्हेंट्स असतात. यात सगळ्यांनीच मला वाटतं सहभाग नोंदवला पाहिजे. सहभाग नोंदवण्याने काय होतं की आपल्याला एक कमिटमेंट आपण स्वतःशी करू शकतो आणि त्या दृष्टीने ते व्यवस्थित मार्गी लावण्यासाठी आपण थोडी ट्रेनिंग करतो किंवा आळस झटकतो आणि त्याची ट्रेनिंग करायला लागतो. म्हणून इव्हेंट्समध्ये एनरॉल करायला हवं आहे सगळ्यांनी. बघूया का, व्हॉट एव्हर इंटरेस्टिंग विल कम, आय विल अटेम्प्ट. या आय थिंक तुम्हा दोघांशी बोलताना आणि मलाही जाणवत होतं आणि तुम्हालाही जाणवत असेल की हे दोघेही इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्समध्ये आहेत खरं म्हणजे. पण ह्या दोघांचा जो विचार आहे तो स्पोर्ट्सचा आहे. म्हणजे हे दोघेही जण जरी स्वतः ॲथलीट असले वैयक्तिक पातळीवरती, तरी ते विचार असा करतायत की क्रीडा संस्कृती कशी जोपासली जाईल समाजामध्ये, देशामध्ये. आणि आपल्याला सगळ्यांना आता हे हळूहळू पटायला लागलंय की क्रीडा संस्कृती असणं हे समाजाला अनेक दृष्टीने पोषक असतं. तर त्या तऱ्हेचं पोषण करण्याची इच्छा या दोघांच्याही मध्ये आहे. आणि म्हणून ते जेव्हा विक्रम करतात, नवे मापदंड प्रस्थापित करतात, तेव्हा त्याचं श्रेय ते स्वतः घेत नाहीत. ते म्हणतात की आमच्या निमित्ताने क्रीडा संस्कृती 2 पावलं पुढे गेली. हा जो विनय आहे या दोघांचा, तोच मला वाटतं त्यांच्या रेझिलियन्सच्या मागे आहे. रेझिलियन्स याला आपल्या संस्कृतीमध्ये नाव दिलेलं आहे तितिक्षा. तर तितिक्षा हा जो शब्द आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एका हायर गोलसाठी तुमच्या सर्व एनर्जीज पणाला लावता आणि त्याच्यामध्ये, म्हणून तो रेझिलियन्सच्याही थोडा पुढचा आहे जो संस्कृतमधला शब्द आहे. तर हायर गोलसाठी जेव्हा तुम्ही तुमच्या एनर्जीज, ऊर्जा पणाला लावता, त्यावेळेला तुम्ही फक्त स्वतःला रिप्रेझेंट करत नसता, तर तुम्ही संपूर्ण ह्युमन स्पिरिट म्हणजे मानवी ऊर्जेला तुम्ही रिप्रेझेंट करत असता. आणि म्हणून आम्हा सगळ्यांचे तुम्हाला खूप खूप सलाम.